अय, या निवडणुकीला जर माझ्या बहिणीला मतं नाही दिली ना, मग मी पाणी तोडीन ना पूर्ण तुमच्या गावाचं. अय विजय बापू शिवतारे, आता बघतोच तो आता कसा निवडून येतो ते. आता काय ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग आहे, रात्री लाईट नाही, काय काम आहे म्हणून लोकसंख्या वाढायला लागली होय. काय म्हणतोय तो? पाणी सोडू उजनीत? धरणात पाणी नाही, मग आता काय करू? काय नावही सांगायची गरज नाही कोणाबद्दल बोलतोय. मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये एखादी जी व्यक्ती असते किंवा एखादा राजकारणी असतो, त्याचा गेम दुसरा कोणीतरी राजकारणी करत असतो. आपण असं ऐकतो बऱ्याच वेळा की यांनी याचा बँड वाजवला, यांनी याचा गेम केला. पण अजित पवार हे असे कदाचित अपवादात्मक एकमेव नेते असावेत की ज्यांचा गेम करायला किंवा ज्यांचा बँड वाजवायला अडचणीत आणायला बाकी कोणाचीही गरज नाही, ते स्वतःच सक्षम आहेत. आत्ता जी काय क्लिप त्यांची व्हायरल होतीये त्याच्यावर नाही आठवलं म्हणून हे संदर्भ दिले. बघा 2014ला जेव्हा सुप्रिया सुळेंची निवडणूक होती तेव्हा ती व्हायरल झालेली क्लिप, समोर सुरेश खोपडेंसारखे उमेदवार होते आणि मग अडचणीत आले सुप्रिया सुळे काय अजित पवार काय स्पष्टीकरण द्यावी लागली. तेव्हा तरी एवढं नव्हतं व्हायरल किंवा इतका मीडिया आक्रमक नव्हता, त्यामुळे ती क्लिप कोणाची आहे काय आहे वगैरे. पण नंतर जे दुसरं प्रकरण सांगितलं, धरणात पाणी नाही तर मग आता मी असं करू का, ते त्यांना इतकं भोवलं की पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जेव्हा बारामतीमध्ये सभेला आले तेव्हा सभेमध्ये त्यांनी या घटनेचा उल्लेख केला. चाचा भतीजा पवारांवरती बोलताना आणि अजित पवार यहाँ के विधायक हे क्या क्या बोले थे याद आहे ना, असं म्हणून त्यांना हे प्रकरण इतकं शेकलं त्यांना की नंतर मग अजित पवारांना यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश पण करावा लागला आणि या प्रकरणानं त्यांची अजूनही पाठ सोडलेली नाही. बघा आत्ता पण जेव्हा अजित पवारां ज्या फड मारतात किंवा सभा जिंकतात, आवडतं हे कबूल केलं पाहिजे की अशी जी भाषणं असतात थोडीशी अशी विनोदी ग्रामीण ती लोकांना आवडतात. पण ते सगळं करताना भान जे आहे ते कुठंतरी सुटतं ना. आणि ते अजित पवारांकडे आहे नाही असं नाही. त्यामुळे ते काय म्हणतात, हे बाबांनो जपून बोला बरं का, नाहीतर काहीतरी इकडचा शब्द तिकडे गेला तर काय होतं हे उदाहरण तुम्ही बघितलंय. आणि परत स्वतःच हसतात, म्हणजे स्वतःवरतीच विनोद करतात, हशाही मिळवतात, स्वतःच हे करतात. आणि मग त्यांच्यातला जो मिश्किलपणा आहे तो पण लपत नाही. काही झालं की मीडियाशी बोलताना पण हे बाबांनो, नाहीतर लगेच सुरू करा ना ब्रेकिंग न्यूज वगैरे. पण इथं प्रश्न असा पडतो की मग तुमची जी एक प्रतिमा आहे, काय प्रतिमा आहे दुसरी, तर अजित पवार म्हणजे एकदम कडक, सकाळी 6च्या ठोक्याला कामाला लागणारा माणूस आणि एकदम रस्त्यावरती असतात ते, कुठलं उद्घाटन असेल कुठल्या कामाची पाहणी असेल. आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये लोकप्रिय आहे की बाबा लोकांना त्रास होऊ नये, जनतेला त्रास होऊ नये म्हणून मी सगळे व्यवहार सुरू व्हायच्या आधीच कामाला लागतो. त्यामुळे ती जी प्रतिमा आहे ती एक अत्यंत प्रशासनावरती कमांड असणारा, एकदम कडक शिस्तीचा, लोकांना त्रास होणार अशी पण जी प्रतिमा आहे ना, त्याला खतपाणी मीडियातनं पण घातलं तर स्वतः पण घालतात ते. पण मग त्याच्यावरती पाणी कोण फिरवतं हे असं वागून? कारण दुसरीकडं परत काय म्हणायचं, मी असाच आहे, मी टाग्याचा आहे, माझा नॅचरली जो आवाज आहे तो असाच आहे, मी हाडू जरी बोललो तरी असाच येतो असं म्हणायचं आणि मग त्याच्या फुशारक्या मारायच्या. त्यामुळे जे भान आहे ते सुटतं. अजून काही आपण उदाहरणं म्हणजे बघू शकतो. आता बघा नुकतीच एक निवडणूक झाली आत्ताची, त्याच्यामध्ये काय झालं, आर आर पाटील हे जे राष्ट्रवादीतलेच मोठे नेते, आता दिवंगत आहेत खरं तर, ते हयात पण नाहीत, त्यांच्याबद्दल बोलताना काय बोलून गेले ते की आर आर पाटलांनी कसा केसाने गळा कापला, कसा खंजीर खुपसला वगैरे. काय खरं तर सांगायची गरज नव्हती, पण त्याचं नुकसान कोणाला झालं, फायदा कोणाला झालं आपण बघितलं. आत्तासुद्धा जी क्लिप फिरते सोलापूर जिल्ह्यामधली, त्याच्यामध्ये वेगळे तपशील येत आहेत. त्यामुळे ती वर्क ऑर्डर होती का, ते अजित पवार हे बेकायदेशीर काम करायला सांगत होते का वगैरे, हे सगळी शहानिशा होईल किंवा त्या भूमिका आल्यात. पण त्यातनं बाहेर इमेज काय आली की म्हणजे अजित पवार हे कसे मस्तवाल आहेत किंवा कशा पद्धतीने ते त्या अधिकाऱ्याला डाफरत आहेत आणि तुम्हाला ओळखलं नाही का, हां तू मला फोन करायला सांगतेस, मी बघून घेईन, तुझी चौकशी करीन. किंवा एक लंगडी सबब की तहसीलदाराला सांग, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं काम थांबवायला, मुंबईमध्ये वगैरे वातावरण खराब आहे. त्यामुळं जातंय काय परसेप्शन किंवा पब्लिक डोमेनमध्ये प्रतिमा काय निर्माण होतीये हे अजित पवार जे आहेत ना त्यांना कळत नाही. मीरा बोरवणकर ज्या मोठ्या पोलीस अधिकारी आहेत, पुण्याच्या पोलीस आयुक्त पण होत्या, त्यांचं काही महिन्यांपूर्वी पुस्तक पण आले, त्यांनी पण कुठल्या एका उदाहरणाचा उल्लेख केला बघा. त्याच्यामध्ये पण त्या म्हणत होत्या की अजित पवार जे पालकमंत्री होते तेव्हा त्यांचा फोन आला आणि मॅडम कमिशनर तुम्ही अमुक अमुक प्रकरणामध्ये हे करताय ते नका करू, त्याला द्या मान्यता.
मी हे करेन. हे सगळं सांगण्याचा खटाटोप जो आहे तो एवढाच आहे की अजित पवार हे कार्यक्षम आहेत का? तर आहेत. धडाडीचे आहेत का? तर आहेत. दादागिरी चांगल्या अर्थानं लोकांना आवडते का? तर आवडते. पण त्याच वेळी त्यांची ही जी प्रतिमा आहे किंवा त्याला एक प्रकारे त्याच्यावरतीच वरवंटा फिरवणारी किंवा त्याच्यावरती पाणी फेरणारी जी गोष्ट आहे ते तेच करतात. त्यामुळं त्यांचा जो स्वभाव आहे हाच त्याला कारणीभूत आहे. म्हणजे जसं म्हणतात ना की वळसणीचं पाणी वळसणीलाच जातं किंवा ये रे माझ्या मागल्या पालत्या गडावरती पाणी. स्वभावाला औषध नाही असं म्हणतात किंवा स्वभाव हेच औषध आहे असं म्हणतात. माहीत नाही त्यामुळं की अजित पवार म्हणजे त्यांना प्रॉब्लेम पण माहिती आहे, सोल्युशन पण माहिती आहे त्यांना काय आहे ते. पण तरीही असं होत राहतं. त्यामुळे ते अडचणीत येतात. तुम्हाला काय वाटतं की अजित पवार यांचा स्वभाव जो आहे तोच कारणीभूत आहे का? ते स्वतःच या सगळ्याला जबाबदार आहेत का? का त्यांना दुसरे कोणी राजकीय प्रतिस्पर्धी आहेत ते अडचणीत आणतात? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तुमची जी मतं आहेत ती नक्की नोंदवा आणि बघत राहा बोलून.